बनवलेले आहे. हा प्रोजेक्ट भूकंपातील कंपन ओळखण्यासाठी बनलेला आहे. जमीन स्थिर असली की लाईट लागत नाही. जमीन हलली की हँगिंग जडत्वामुळे लगेच हलत नाही. त्यामुळे वायर पिनला स्पर्श करते आणि सर्किट पूर्ण झाल्यावर लाईट लागते. निष्कर्ष, हा प्रोजेक्ट जडत्वाच्या तत्वावर काम करतो. जमीन हलली की लगेच लाईट लागते, त्यामुळे आपल्याला भूकंपाची सूचना मिळते. माझं नाव मनस्वी. या प्रयोगात आपण हळद, डिटर्जंट आणि पाणी वापरले आहे. पाण्यामध्ये हळद टाकल्यानंतर पाण्याचा रंग पिवळा होतो. त्यामध्ये डिटर्जंट टाकल्यानंतर त्याचा रंग लाल होतो. हे कशामुळे होते? हळद टाकून ओळखू शकतो. आमच्या प्रकल्पाचे या प्रयोगात आम्ही लाल रंग, पाणी व इनो टाकलेली आहे. इनोमुळे जमिनीचा उद्रेक कसा होतो हे दिसते. लाल रंगाचा द्रव बाहेर डाव्यासारखा दिसतो. हा उद्रेक अचानक होतो कारण त्याच्यामध्ये वायू तयार होते. ही वायू कशी तयार होते आणि कशी होते ही माझी मैत्रीण सांगते. इनो पाण्यात मिसळल्यावर रासायनिक अभिक्रिया होते. या अभिक्रियामुळे कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. हा वायू बाटलीमध्ये दाब निर्माण करतो. जेव्हा दाब वाढतो तेव्हा आतला द्रव बाहेर फेकला जातो. म्हणून ज्वालामुखीसारखा उद्रेक दिसतो. खऱ्या ज्वालामुखीतही पृथ्वीच्या आत मॅग्मा आणि वायू तयार होतात. वायूचा दाब खूप वाढल्यावर लावा बाहेर येतो. म्हणून आमचा प्रयोग खऱ्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेचे सोपे मॉडेल आहे. वायूचा दाब वाढला की उद्रेक होतो. हा प्रयोग मुख्य निष्कर्ष आहे. माझे नाव आहे. आज मी पवन चक्की कार्यक्रम मॉडेल बनवला आहे. हा प्रोजेक्ट दाखवतो की वाऱ्यापासून वीज तयार करता येते. वारा वाहू लागला की पवन चक्की फिरते. फिरण्याने लाईट तयार होते. ही वीज घरात LED लाईट लावते. सोपा निष्कर्ष, पवन चक्की फिरण्याने लाईट तयार. गुड मॉर्निंग, माय नेम इज कार्तिकी. हा माझा पाणी स्वच्छ करण्याचा प्रोजेक्ट आहे. सर्वात पहिले मी घाण पाणी टाकते. सुरुवातीला पाणी दगडातून जाते. दगड मोठी घाण थांबवतो. दुसऱ्या टप्प्यात पाणी कोळशातून जाते. कोळसा वास आणि रंग कमी करतो. तिसऱ्या टप्प्यात पाणी वाळूमधून जाते. वाळू लहान कण थांबवते. शेवटी पाणी कापसातून जाते. कापूस पाणी स्वच्छ करतो. शेवटी पाणी स्वच्छ होते. धन्यवाद. हा माझा वापरासाठी प्रोजेक्ट आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. इव्हॅपोरेशन, वाफ दर बनतात. कंडेन्सरमधून पाऊस पडतो. प्रिसिपिटेशन आणि पाणी पुन्हा नद्या समुद्रात जातो होते. कलेक्शन, वारेही वाफ करतात. ट्रान्सपिरेशन ही प्रक्रिया सतत चालू राहते.